हॅलो, आजपासून दिवाळीची साफसफाई सुरू केले. डे 1 आणि डे 2 असे 2 पार्टमध्ये मी ही साफसफाई दाखवणार आहे. तर आज डे 1मध्ये ओन्ली किचन क्लिनिंग हे आणि डे 2मध्ये हॉल आणि बेडरूम असणार आहे. तर बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी हॉलमध्ये चादर टाकली, फॅनखाली भांडे वाळत लावले. जे की काल धुतले होते ते परत धुतले नाही, ते वाळतच लावून घेतले. आणि मग बाकीचं खूप सारं काम होतं. आज दिवस माझा पूर्ण ह्याच्यातच जाणार होता. आणि हां, तुमचीही साफसफाई झाली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वात आधी किचनवरचं सामान हॉलमध्ये नेऊन ठेवलं आणि गॅस धुवायला घेतला. गॅस, ओटा आणि खिडकी हे आधी आवरून नंतर बाकीच्या कामाला मी सुरुवात करणार आहे. बघा गॅस किती मस्त चमकतोय. छान असा गॅस धुवून घेतला. फोडणींमुळे खिडक्या तर खूप चिकट आणि चिवट झाल्या होत्या. त्या छान आधी 1-2 पाण्याने वॉश केल्या, मग चांगल्या घासून काढल्या. किचनच्या पूर्ण वरपर्यंत स्टाईल लाद्याही खूपच खराब होऊन जातात. मस्त अशा घासून घेतल्या. सर्व मांडणीचे होते नाही तेवढे भांडे काढून छान असे धुवून घेतले. हे आपण रेग्युलरमध्ये धुतोच, पण साफसफाई यालाच तर म्हणतात. सर्व एकूण एक भांडे चकाचक धुणे. मस्त असं सर्व घासून घेतलं, प्लेट्स वगैरे, आणि मग बाकीचं. म्हणायला आम्ही दोघंच राहतो घरात, पण बघू शकता भांडी किती आहेत. आणि हे भांडी बघून एक जुनी गोष्ट मला खूप आठवते. ती म्हणजे की आपण जेव्हा गाव सोडून मुंबईला आलो होतो तेव्हा फक्त एक बॅग
दोघांची आणि एक बॅग परीची, अशा 3 बॅगच घेऊन आलो होतो. आणि आल्याच्या नंतर हे एवढं सर्व आम्ही इथे संसार उभा केलेला आहे. सर्व स्टीलची भांडी तर झाली होती, राहिली ती म्हणजे काचेची भांडी. आणि ही भांडी सगळ्यात आवडती आणि सगळ्यात भीतीदायक. ही घासायसाठी आधीच हातांचा थरकाप. आणि खरंच हे एवढं आवरून ना खूपच भूक लागली होती. म्हटलं पहिले आधी काहीतरी करून घेऊ आणि खाऊ. आणि आज सोमवार असल्यामुळे माझा उपवास होता, तर आज फक्त साबुदाणा खिचडीच बनवणार होती. कारण बाकीच्यांना मी सकाळीच ब्रेकफास्ट बनवून दिलेला होता आणि दुपारी ते सुद्धा थोडी थोडी साबुदाणा खिचडीच खाणार होते. म्हणून सगळ्यात आधी ही परतवून घेतली आणि मग थोडी थोडी खाऊन थोडीशी मला ह्याच्यापासून मी एनर्जी घेतली. आणि फ्रीजवरची जागासुद्धा आपण सोडत नाही. इथेही आपण ॲडजस्ट करून थोडीफार भांडी लावतो. हे तर मीच नाही करत, मी खूप ठिकाणी बघितले, खूप जणही करतात. आणि तुम्हीही करता का असं की फ्रीजवरची जागा ही थोडी कामातच घेता? आणि ही साफसफाई फक्त दिवाळीच नाही तर आता गणपतीतही केली आणि दसऱ्यालाही केली. आणि हे जे आहे ना, ही गिफ्ट खूप दिवसापासून होतं ही सायकल, पण याचा कसा उपयोग करायचा हे काही मला सुचत नव्हतं. पण हे मला असं आयडिया वाटली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आमच्या इथं बोरिंगचं पाणी येतं, त्याच्यामुळं भांड्याला खूप सारे असे डाग असतात पांढरे. तर हा टप मी चांगला धुवून घेतला. आणि हे डबे मी आत्ताच किराणा भरला तेव्हा छान घासून घेतले होते, त्याच्यामुळे हे फक्त मी चांगले कडक असे पुसून घेतले. बघा कशी रॅक चुटकीमध्ये मी छान रेडी केली. मग संध्याकाळी फ्रेश झाली. हे सगळं आवरायला मला ना कंप्लीट 5 वाजले होते. आणि ना मग कडक असा चहा करून पिला फ्रेश होऊन. नंतर परीला क्लासलाही जायचं होतं, त्याच्यामुळं खूप सारी घाई होती माझ्या मागे. पण थोडासा वेळात वेळ काढून मी तुम्हाला चहा उकळते त्यावर पूर्ण फायनल किचनचा लूक दाखवते. ही बघा ही रॅक कशी चमचम चमकते ना, छान अशा स्टाईललाही चमकत आहेत. कारण आपण तेवढी एनर्जीच वेस्ट केली, चमकणार तरच ना. मस्त असं किचन आवरलं. आणि खरंच जेवढी घरात स्वच्छता ना तेवढीच आपल्या घरात लक्ष्मी नांदते, हे तर मला पक्का माहिती आहे. मस्त असं घर आवरून घेतलं. उद्याचा पार्ट नक्की बघा हां. त्याच्यामध्ये हॉल क्लिनिंग आणि बेडरूम हे सर्व मी दाखवणार आहे. बघायला विसरू नका. चॅनलला खरं मनापासून सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मस्त असा कडक चहा घेतला आणि थोड्या वेळातच परीला क्लासला सोडायचा वेळही होत होता. आणि सोबतच अजून दिवाळीची शॉपिंगही बाकी आहे. तुमची झाली का दिवाळीची शॉपिंग? दिवाळीच्या शॉपिंगचा सुद्धा मी लॉंग व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड करणार आहे. तुम्ही तर बघितलंच असाल. चहाचे कप वगैरे माझे खूप खराब झालेत, पण आता दिवाळीची शॉपिंगच्या वेळेसच मी ते सर्व घ्यायचा प्लॅन केलेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये खरंच सांगा. आणि चला मग हिला क्लासलाही सोडायचं आहे आणि मलाही काम आहे. बाय बाय.